हो. काय खायचं तुम्हाला आज स्पेशल? काय बनवलं? तुम्हाला काय खायचं ते सांगा, ते बनवते. व्हेज कटलेट बनव आज. व्हेज कटलेट. व्हेज कटलेट चालते. आज व्हेज कटलेट. चला आता मिस्टरांकडनं व्हेज कटलेटची फरमाईश आली आहे, तर बनवूया आपण व्हेज कटलेट. ते 4 ते 5 मीडियम आकाराचे बटाटे मी कुकरमध्ये उकडायला टाकलेले आहेत. तोपर्यंत इथं एक गाजर, एक बीट साल काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत. त्याच्यासोबत थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपल्या चॉपरमध्ये कांदा बारीक चिरून घेतला. कांदा झाल्यानंतर त्याच चॉपरमध्ये गाजर आणि बीट बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि मी तर बारीक म्हणजे हिरवी मिरची पण बारीक चिरून घातली आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. तोपर्यंत आपले बटाटे पण छानपैकी उकडलेले आहेत. त्याला छान स्मॅश करून हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हिरवी मिरची, बीट, पुदिना, कोथिंबीर, गाजर आणि हिरवी मिरची, आणि त्याच्यात चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. आणि आपले जे बेसिक मसाले असतात घरामध्ये, चिली फ्लेक्स, धना जिरा पावडर, आमचूर पावडर आणि गरम मसाला पावडर, ते टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतील, मीठ वगैरे पण सगळीकडे मिक्स होईल. आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. आणि त्याचा मस्तपैकी असं घट्टसर गोळा करून घेतलेला आहे, सगळं एकत्रित मिश्रण करून. आणि छोटे छोटे असे कटलेट करून घेतलेले आहेत मीडियम आकारामध्ये. आणि जे टोस्ट असतात आपण चहाबरोबर खातो, त्याला मी मिक्सरमध्ये फिरवून त्याचं हे करून घेतलेलं आहे, भुगा करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये. आणि ते मस्त त्याच्यामध्ये कोटिंग करून तेलामध्ये तळायचे आहेत आपल्याला खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येऊसपर्यंत. मी ब्रेड क्रम्स वगैरे आणले नाही, घरात टोस्ट होते, मी तेच वापर केलेले. आपल्या घरात जे साहित्य असतं ते वापरायचं, जास्त काय करायला जायचं नाही. अचानक काय करायला सांगितलं तर जुगाड करायचं. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याकडे जुगाड भरपूर असतात. आणि असे मस्तपैकी तळायचे. आणि त्याला बीटमुळं कलर इतका सुंदर आलेला आहे ना, आणि त्याला आलटी पलटी करून छानपैकी तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, एका वेळेस 2 किंवा 3च तळायचे, जास्त घालायचे नाही तेलामध्ये, नाहीतर ते सगळं कलर खराब होऊन जाईल त्याचा क्रम्समुळं. आणि छानपैकी मीडियम आचेवर तळून घ्यायचे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आपले आता कटलेट मस्तपैकी तयार झालेले आहेत. चला आपण त्याला तेलातनं बाहेर काढून घेऊया. बघा किती छान कलर आला आहे, आणि दिसतात पण किती छान, मस्त दिसतात ते. आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, म्हणजे बाहेरून इतके क्रिस्पी आणि मस्त झालेले आहेत, आणि तितकेच आतून सॉफ्ट झालेले आहेत, एकदम सॉफ्ट, आणि खायला एक नंबर टेस्टी झाले आहेत नाही का कटलेट. तर तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा सोप्या साध्या पद्धतीने, आणि